करुणाताई मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले होते ते सगळे आरोप आता फॅमिली कोर्टाने मान्य केलेले आहेत आणि पोटगी देण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। आपल्यासोबत करुणाताई मुंडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आधी करुणाताई शर्मा असं बोललं जात होतं, पण आता करुणा मुंडे ऑफिशियली बोललं जाईल। तुमची पहिली प्रतिक्रिया कोर्टाच्या निर्णयानंतर? पहिली प्रतिक्रिया माझी आहे TV 9ला स्पेशली की मला करुणा शर्मा नको, करुणा मुंडे म्हणा। त्याची मी खूप मोठी किंमत फेडलेली आहे। मारहाण, जेल सगळं भोगलेलं आहे आणि करुणा मुंडे जे टेक मार्क आज मुझे कोर्टाने दिलेला आहे, बायको म्हणून मला पोटगी दिलेली आहे आणि पहिले बायको मान्य केलेला आहे। त्याच्याबद्दल मी कोर्टाच्या खूप खूप हृदयापासून न्यायाधीश साहेबांच्या, न्यायालयाच्या आणि जे माझे ॲडव्होकेट होते गणेश कोल्हे, त्यांनी 1 रुपया न घेता केस टाकला। बीडमधून इकडे याना जाना करत होते आणि पूर्ण केस लढली। त्याच्यासाठी त्यांचा पण खूप खूप आभार, हृदयापासून धन्यवाद। धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी सुद्धा ठरवण्यात आलेले आहेत, त्यामुळे नेमकी आता तुमची भूमिका या सगळ्या संदर्भात काय असेल आणि काय नेमकं तुम्ही सांगू इच्छिता? मी हेच सांगते की जे आम्ही 15 लाख रुपयाची मागणी केली होती, पण ते मान्य झाली नाही 2 लाख रुपये। पण 2 लाख रुपयेमध्ये काय होत नाही मुंबईसारखी मोठी सिटीमध्ये 2 मुलाबाळांच्या सोबत। तो मी पुढे हायकोर्टामध्ये जाणार आहे। नक्कीच। तुम्ही किती लाखाची पोटगी मागितलेली आहे? कारण असं समजतंय की 15 लाखाची पोटगी मागितली आणि 25 कोटी रुपयांची तुम्ही त्या ठिकाणी अंतरिम मागणी सुद्धा केलेली आहे कोर्टाकडे। 15 लाख रुपयाची दर महिना मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे। नक्कीच। पण आता 2 लाख पोटगी दिले, त्यांनी तुम्ही समाधानी आहात का? कारण 1.25 लाख रुपये तुमच्यासाठी आणि 75 मुलीसाठी जोपर्यंत लग्न होत नाही असे कोर्टाचे आदेश। नाही, 1.25 लाख रुपयामध्ये काय होणार आहे? 1,70,000 रुपये माझे घरची किस्त आहे, 30,000 रुपये घरच्या बिल्डिंगच्या मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स फक्त, आणि जे नोकर चाकर हे ते सगळं। आणि आज जे मुलगा आहे मुंडे घराण्याचा एकमेक वारीस बेरोजगार घरामध्ये बसलेला आहे, त्याच्याकडून काय रोजगार नाही। आज तुम्ही बघितलेली आहे वाल्मिक कराड जे घरचा नोकर होता, त्याच्याकडून 4,000 कोटीची प्रॉपर्टी आहे, पण मुलगेकडे 1 रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी सोडा, एक गाडी पण नाही आहे त्याच्या नावावरती आणि माझे नावावरती पण नाही आहे। आमच्याकडे काही नाही आहे, आमच्याकडे फक्त कर्ज आहे। अशी अवस्था माझी करून सोडलेली आहे। त्याच्यासाठी मी परत न्यायाधीशचा दरवाजा खटखटाणार आहे। पुढची जी कारवाई आहे ती कशा पद्धतीने तुम्ही लढणार आहात आणि काय तुमची नेमकी मूळ मागणी असणार आहे? कोर्टाच्या निर्णयानंतर तुम्ही समाधानी नाहीत? नाही, समाधानी नाही आहे। डोमेस्टिक व्हायलन्स तो जो पुढे चालणार आहे, ज्याच्यामध्ये माझी आईच्या आत्महत्या, बहिणीसोबत जे गलत झालेलं आहे शारीरिक शोषण, माझ्यासोबत जे मारहाण, 2 वेळे जेलमध्ये टाकणं, मारहाण कलेक्टरचे केबिनमध्ये, हे सगळं जे झालेलं आहे ते पुढे मी घेऊन जाणार आहे। 20 तारीख त्याची डेट पण आहे कोर्टामध्ये। आणि जे ऑर्डर दिलेली आहे 2 लाखाची, त्याच्या मी समाधानी नाही आहे, हायकोर्टामध्ये परत पिटिशन करणार आहे। पूर्वी सुद्धा तुम्ही बराच लढा दिला, बऱ्याच राजकारण्यांना सुद्धा तुम्ही भेटलात, बऱ्याच पक्षाच्या मोठ्या नेत्यांची सुद्धा तुम्ही भेटगाठ घेतली, पण कुणी तुमच्याबद्दल बातमी करायला किंवा तुमची बाजू दाखवायला धजावत नव्हतं, पुढे येत नव्हतं। पण आता कोर्टाच्या निर्णयानंतर हे सगळे मार्ग मोकळे झाले असं म्हणावं? हां, ते त्यांना ठरवण्याची गोष्ट आहे की त्यांना बोलायचं आहे माझ्यावरती, तो त्यांना बोलायचं आहे की नाही बोलायचं त्यांच्यावरती। आज 3 वर्षपासून सगळे बघतात फक्त हे नाटक। गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली, कलेक्टर ऑफिसमध्ये मारहाण केली, सगळे फक्त बघताय, कोणी पुढे येत नाही बोलण्यासाठी। आणि आज त्यांच्यावरती आहे बोलायचं आहे की नाही बोलायचं। मला जे न्याय पाहिजे होता कोर्टाने मला दिलेला आहे, पहिली बाईचा खिताब दिलेला आहे, पहिली बायकोचा खिताब दिलेला, त्या माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आता तुम्ही नाव काय लावणार? नाव माझ्या अगोदरपासून करुणा धनंजय मुंडे आहे। मी इलेक्शन पण लढलेली आहे, लोकसभा पण लढली आहे। करुणा धनंजय मुंडे माझं नाव वैध झालं आहे पर्चेमध्ये, पण मीडियावरती मी हात जोडून विनंती करते, माझ्या करुणा धनंजय मुंडे म्हणा। करुणा धनंजय मुंडे हे नावाचा अहंकार खूप मोठा आहे, नाव खूप मोठा आहे, अहंकार खूप मोठा आहे आणि खूप मोठी ते फेड केलेली आहे, मी किंमत चुकावलेली आहे। त्याच्यासाठी करुणा धनंजय मुंडे म्हणा। काय किंमत चुकवली नेमकी आणि कोणकोणत्या या सगळ्या प्रसंगातून तुम्हाला सामोरं जावं लागलं? 3 वर्षाचा हा जो काळ तुम्हाला आठवतं, त्यावेळी काय काय आठवतं? 27 वर्ष दिले, 2 मुलाबाळा, आज 3 वर्षपासून मी 3 वर्षपासून एकटी मी मुलाबाळा सांभाळते। आज माझा मुलगा घरामध्ये आहे, बेरोजगार बसलेला आहे, 2 वेळे जेलमध्ये गेली, 45 दिवस एरवाडा, 16 दिवस बीडसारखे जेलमध्ये मी काढलेले आहे। आणि आज आणखीन काय काय चुकायचं आहे एक महिलांना, एक पत्नी म्हणून?
एक स्त्री म्हणून आणखीन काय करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा असा झालेला आहे की आज इतका मोठा घराणा, मुंडे घराणा, आणि आज त्यांची जे सून होती, मुंडे साहेबांची सूनला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न याचा घाणेरडा कृत्य केला, पहिल्यांदा भारतामध्ये झालेला आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आज नदियों को माँ, भारत को माँ, धरती को माँ मानने वाला ये भारत देश. लाड़की योजना, काय की लाड़की योजना? अरे आप महिलाओं को संरक्षण नहीं दे सकते? आज एक लड़की यदि बलात्कार होता है, उसके साथ बड़े बड़े घरों में क्या क्या होता है मैं बोल नहीं सकती हूँ, अभी ये वेड़ नहीं है. वक्त आएगा तो वो भी सब बोलूँगी. आज नौकरों के नाम पे, दोस्तों के नाम पे 2,500, 5,000, 10,000 कोटियों की प्रॉपर्टी हो गई. पर मुलगा जो मुंडे घराण्याचा एकमेक वारसा आहे, शिशु धनंजय मुंडे, त्याच्याकडे रोजगार सुद्धा नाही आहे. काय काय किंमत, याच्या पुढे काय किंमत द्यायची आहे हे नावाची, आणि दिलेली आहे. नक्की. पण या सगळ्या त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागलं. बरेचसे समाजाचे पाहण्याचा, तुमच्याकडे पाहण्याचा जो एक नजर होती तुमच्याकडे पाहण्याची, किंवा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता, या सगळ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? नाही, समाजच्या, महाराष्ट्राची जनताच्या मी खूप हृदयपासून आभार मानते. त्यांचे जनताचे चरणामध्ये नतमस्तक होऊन मी आभार मानते. कधी मला असं वाईट दृष्टीने कोणी बघितलेला नाही की नाही हे धनंजय मुंडेची बायको नाही आहे, काय नाही आहे, हे नाही आहे. ते कधीही असं काय समोर जाण्याची वेळ आली नाही. सगळ्यांनी मला रिस्पेक्ट दिली आहे. एक मुंडे घराण्याची, गोपीनाथ मुंडे साहेबांची सून, धनंजय मुंडेची बायको म्हणून सगळ्यांनी मला आदर दिलेला आहे. त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार मानते. नक्कीच. पण या निर्णयानंतर एक प्रकारचा दिलासा आहे, थोडा का होईना पण तुम्हाला दिलासा मिळावा असं वाटतं कुठेतरी तुम्हाला? खूप बडा दिलासा आहे. पहिली बायको म्हणून जे मला आज निकाल लागलेला आहे, पहिली बायको आणि 2 लाख रुपये पोटगी, ते माझ्यासाठी खूप आहे की एक बायको म्हणून मला कोर्टाने निकाल दिला, त्या माझ्यासाठी खूप आहे. पुढचा लढा जो आहे तो तुम्ही कसा लढणार आहात आता? पुढचा लढा असंच कानूनी प्रक्रियातून मी लढणार आहे, कोर्टातून. नक्कीच. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे, आणि नेमकं पुढे काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगोंचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.